टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही अर्ध्या लोकसंख्येची ओबीसी भटक्यांची बाजू आम्ही या महाराष्ट्रामध्ये मांडत आहोत। त्यांचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे आणि ही भूमिका मांडत असताना इथला आमदार, खासदार, मंत्री, पक्षाचे प्रमुख, नेते कोणीही बोलायला तयार नाहीत ओबीसींच्या बाजूनं। आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबामधला मी एक व्यक्ती आहे। मी जिथं जिथं जातोय, ज्या ज्या दौऱ्यावर जातोय, तिथं तिथं हल्ले होत आहेत। मी आज किल्ले धारूर तालुक्यामध्ये आज माझी सभा आहे। त्या सभेच्या पूर्वी भगवान बाबा गोपीनाथराव मुंडेंच्या नावाची कमान त्या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेली होती। ते कमान फाडून तिथं वेगळंच काहीतरी बॅनर लावण्याचा प्रयत्न तिथल्या लोकांनी केला। म्हणजे आमचं मॉरल डाऊन कसं होईल? लक्ष्मण हाके हे बोलायचं बंद कधी करेल? लक्ष्मण हाके फिरायचं बंद कधी करेल? पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो किंवा अजून कुठल्या जिल्ह्यात असो, प्रत्येक ठिकाणी हे लोक विचाराचं उत्तर विचारानं देण्याऐवजी ही माणसं आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले आहेत। कारण यांच्याकडं मुद्दा उरलेला नाही। झुंडशाहीच्या जोरावरती यांनी शासनाच्या उरावर बसून काहीतरी कागदाचं काळं पांढरं करायचा प्रयत्न केला आहे। हा GR म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवण्यात जमा आहे एका GRद्वारे। या GRचा लिगल ॲस्पेक्ट काय हे मला चांगलं माहिती आहे, कोर्टात त्याचं काय होणार आहे हेही मला चांगलं माहिती आहे। पण आज रोजी या कागदाद्वारे, या GRद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि ही लढाई आम्ही लढतो आहोत। कुणी आमदार बोलत नाही बोलत, हल्ले किती पण होत, आम्ही गावगाड्यात जाणार, ओबीसींना जागं करणार आणि आता गणेशोत्सव संपल्यानंतर आम्ही ओबीसींची संघर्ष यात्रा काढतोच आहोत। त्याच्या अगोदर आम्हाला जिथं जिथं लोक बोलवत आहेत तिथं तिथं सभा होणार। पोस्टर फाडलं तरी सभा होणार, पोस्टर लावलं तरी सभा होणार, गाडीवर हल्ला झाला तरी सभा होणार। आम्ही थांबणार नाही, आम्ही बोलत राहणार। मात्र या GR बद्दल त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही आहे। काय आवाहन असेल गोपीचंद पडळकरांना? गोपीचंद हा माझा सहकारी आहे। गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांचा वॉइस आम्ही या महाराष्ट्रामध्ये त्यांना जागृत करण्याचा आम्ही कित्येक वर्षे प्रयत्न केला आहे। जाऊ दे ते मंत्रिपद, अरे जाऊ दे ते पक्षाचे आदेश। तुमचा आमचा आदर्श गोपीनाथराव मुंडे असले पाहिजेत, तुमचा आमचा आदर्श छगनरावजी भुजबळ असले पाहिजेत आणि याच्याही पलीकडे जाऊन तुमचा आमचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असले पाहिजेत। अरे आमदार क्या, खासदार क्या, आपण बनवू आमदार खासदार आणि सत्तेत कुणाला बसवायचं दे। त्यामुळं कुठल्या तरी काहीतरी गोष्टीसाठी तुम्ही आपला आवाज दाबू नका, तुम्ही व्यक्त व्हा, बोला। आणि हा माझा सहकारी बोलायला लागला तर आम्ही निश्चित गावगाड्यातल्या ओबीसीचा आवाज बनू आणि महाराष्ट्र कुणाच्या बापाची जागिरी नाही आणि महाराष्ट्र जो देशासमोर मांडला जातोय तो महाराष्ट्र नाही, तर महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे, बलुत्याचा अलुत्याचा महाराष्ट्र आहे, भटक्यांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र मेंढपाळांचा आहे। हे दाखवून द्या। अरे काय आपण अल्पसंख्याक आहोत का गोपीचंद? अरे आपल्याकडे सुद्धा मतं आहेत ना। अरे 10% मताला सरकार एवढं घाबरत असेल तर 50 ते 60% मतं आपल्याकडे आहेत। ह्यांना फक्त जागं करायचं आहे आणि ह्यांची फक्त एकीची वज्रमुठ बांधायची आहे। त्यामुळे गोपीचंदला मी एकच सांगेन, आम्ही सहकारी आहोत। अरे फेकून द्या सगळं, बाद झालं शोषण, रस्त्यावर उतरा। इथल्या सरकार असोत, आमदार खासदार असोत, यांना पळता बोई थोडी करू आपण। दुसरीकडे तायवाडे जे आहेत आपले ओबीसी लीडर, ते म्हणतात की हाकेंचा अभ्यास कमी पडतोय, तर असं काहीही होणार नाही। काय नक्की कशा पद्धतीचं हे सगळं? तायवाड्यांना म्हणावं, एकदा GR घेऊ, प्रत्येक शब्दाचा खल करू, लिगल ॲस्पेक्ट तपासू, प्रत्येक शब्दाला कॉन्स्टिट्युशनल डिक्शनरीमध्ये काय अर्थ दिला आहे त्याचा आपण अर्थ घेऊ। त्यामुळे तायवाडे साहेब, तुम्ही वयानं ज्येष्ठ आहात, तुम्ही ओबीसीचे नेते असल्यासारखं वागा। कुणाचं तरी काहीतरी तुमच्या खांद्यावर ओझं आहे म्हणून तुम्ही काही बोलायच्या भानगडीत पडू नका आणि ओबीसींच्या मनामधली ही धग, हा राग आणि हा काढलेला GR, हा पहिल्यांदा हा GR रद्द करण्याच्या लढाईत सामील व्हा, नाहीतर आम्हाला मग खूप खोलात जाऊन बोलावं लागेल। वर्षापासून ते काम करतात, मात्र कुठेतरी आता त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय का? अशी परिस्थिती आहे का? भुजबळ साहेबांनी तोंड दाबून बुक्क्यांचा मार अजिबात खाऊ नये, खाणारे नाही आहेत आजपर्यंत। आज रोजी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। भुजबळ साहेब ज्यावेळी बुक्क्या खातील, सहन करतील, पण ज्यावेळी ताटमानेनं उभं राहतील ना, त्यावेळी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल। आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत। भुजबळ साहेब, तुम्ही कॅबिनेटमध्ये बसून अजितदादाला, देवेंद्र फडणवीसांना आणि एकनाथरावजी शिंदेंना, ह्या तिघांना समजावून सांगा आणि त्यांच्यावरची जबाबदारी आहे महाराष्ट्राची, त्या जबाबदारीची फक्त यांना जाणीव करून द्या।
एवढं तुम्ही काम करा, आम्ही रस्त्यावरची लढाई बघायला तयार आहोत. नावापुढे जर आडनाव देखील लावता येत नसेल तर मग कुठली सामाजिक समता आता उरलेली आहे, अशा पद्धतीने सवाल उपस्थित केला आहे जिल्ह्यातल्या सामाजिक समतेच्या. कुठल्याही शासनाला असं नावामध्ये फक्त नाव लावा आणि आडनाव लावू नका असं म्हणण्याचा अधिकार नाही. आणि नंबर प्लेटवरचं आडनाव झाकून जर इथली जात व्यवस्था नष्ट होत असती, अरे हजारो वर्ष झालं इथली जात नाही, ती जात बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी सांगितलं होतं की जात कधीच जाणार नाही, नंबर प्लेटद्वारे जाईल का. त्यामुळं एखाद्याच्या आडनावावरनं त्याच्याकडं त्या भावनेनं पाहणं हे खरं तर दुर्दैव आहे. जात लपवावी लागत असेल, अशी लपून राहणार नाही जात, हजारो वर्ष ब्लडमध्ये जात आहे. त्यामुळं मुंडे साहेबांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे, कारण आजही आपल्या डोक्यातनं जातीवाद गेला नाही आणि मग काही होऊ नये म्हणून अशी नकली काहीतरी करावं लागतं, हे दुर्दैव आहे. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली, अगदी त्यांची डिग्री काढा, त्यांची जातीचं सर्टिफिकेट बघा, अशा पद्धतीचा दम देण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा माफी देखील मागितली आहे. आणि दुसरीकडे ज्या कार्यकर्त्यासाठी अजितदादांनी फोन केला तो कार्यकर्ता कुठेतरी हुक्का किंवा मध्ये धूम्रपान करत असताना पाहायला मिळालेला आहे. काय नक्की ही संस्कृती म्हणायची? आता अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये, अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये. कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता. एका UPSC देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल, मी कोण बोलतो, थांब, ही जी भाषा आहे ही अजितदादांनी सुधारावी. आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका. तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही, तेवढी तुमची कुवत नाही, तेवढी लायकी नाही, तेवढं तुमचं शिक्षण नाही, तुम्हाला कारखानं चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं. तुम्ही एका बाजूला सारथीला हजारो कोटी रुपये देता आणि महाज्योतीची पोरं जर प्रश्न घेऊन गेला तर तू PhD करून काय दिवा लावणार आहेस असा प्रश्न उपस्थित करता. आणि अजितदादा पवार, तुम्ही वरिष्ठ सभागृहात जो अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर, तुम्ही त्याला वरिष्ठ सभागृहात पाठवलं, त्या वरिष्ठ सभागृहाचा तुम्ही अपमान केला आहे. या अमोल मिटकरीमुळं अजितदादा पवार तुम्ही किती वेळा तोंडावर पडणार. परत माफी मागतोय हा, याचं शिक्षण किती, हा मुक्त विद्यापीठातनं ग्रॅज्युएट झाला आहे आणि तुम्ही याला वरिष्ठ सभागृहात सदस्य केलं आहे. ह्याला UPSCचा लॉंग फॉर्म माहिती आहे का या अमोल मिटकरीला? कुठल्या तरी समाजाला टार्गेट करणं हे एवढं त्याला जमतं, हा नकलाकार आहे. ह्या अमोल मिटकरीवर बोलणं एवढा खरंच तो मोठा नाही. आणि अजितदादा पवार तुम्हाला हा तोंड काळं करायला लावणार, ह्या तुमच्या पाळलेल्या श्वानाला आवरा, हे माझं अजितदादांना सांगणं आहे. नाहीतर तुम्ही एवढं अडचणीत याल की आज लिहून घ्या माझ्याकडं. घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील देखील म्हणाले की जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं हे श्रेय आहे. कुठेतरी मराठा समाजाचं मतं आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे का, मात्र OBCचं काय श्रेय कुणी कुणाला घ्यायचं, कुणी काय करायचं ते त्यांना लख लाभ असो, पण OBCचं आरक्षण संपलं आहे आणि OBCच्या अनात माती कालवली गेली, हे मात्र मी अगदीच जबाबदारीनं या महाराष्ट्रातल्या OBCंना भटके विमुक्तांना सांगू शकतो. श्रेयवादाच्या विषयामध्ये कालच एक भर पडलेली दिसते, कारण ठाण्याचं जे एकनाथ शिंदेचं होम ग्राउंड आहे तिथं देवेंद्र फडणवीसांचे बॅनर लागले, मराठा आरक्षणाचं आम्ही जिल्ह्याच्या पद्धतीचे बॅनर, देवाभाऊचे बॅनर म्हणून लागले. ही श्रेयवादाची लढाई आता बॅनरपर्यंत आलेली दिसते. दोन मुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, राजर्षी शाहू महाराजांनी मानवतेसाठी लढा दिला, यांच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षणाचं धोरण राबवलं, हे मात्र आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षासाठी, आपल्या आमदारक्या खासदारक्यांसाठी जर श्रेय घेणार असतील तर या महाराष्ट्रातल्या या 18 पगड जातींचं दुर्दैव आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही आमचं आरक्षण उद्ध्वस्त करणार असाल तर तुम्हाला कसं उद्ध्वस्त करायचं हे इथले OBC निश्चित ठरवतील. दिलेलं आहे. आणि काल सर्व पेपरमध्ये ज्या आहे त्या जाहिराती होत्या पहिल्या पानावरती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना, काय मेसेज देत आहेत मुख्यमंत्री? मुख्यमंत्री महोदयांना आमचं सांगणं आहे, तुम्ही 10% मतांच्या बेरजेसाठी तुम्ही जर या गोष्टी करत असाल तर मुख्यमंत्री महोदय तुमची 50% मतं वजा झालेली असतील. तुमचा DNA OBCचा आहे असं तुम्ही वारंवार सांगितलं आहे, पण तुमचा हा DNA OBCचा दिसून येत नाही. त्यामुळं OBC 10% मताच्या बेगमीमध्ये तुम्ही 50%ची मतं विसरून जा, एवढं मी अगदी जबाबदारीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगेन. हे बघा, जोपर्यंत हे कोर्टात प्रकरण जाईल त्याच्यावर सुनावण्या होतील आणि त्या सुनावण्या येईपर्यंत उद्या पंचायत राजची निवडणूक आहे, उद्या MPSCच्या एक्झाम आहेत, रिक्रुटमेंट आहेत, त्या लोकांचं काय? त्यामुळं मग निवडणुकीसाठी वगैरे असं काय केलं आहे का, हे असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं इमिजिएट ह्याला स्टे घेणं एका बाजूला, न्यायालयीन लढाई
आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई, ओबीसींना एकत्र करणं, ओबीसींना जागं करणं आणि आपलं आरक्षण संपलं हे समजावून सांगणं हे आज रोजी आपलं कर्तव्य आहे. सर पण जसं म्हणताय की मुख्यमंत्री ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.